दिवसभर कामाचा पसारा, मुलांचे शिक्षण, घरच्या जबाबदाऱ्या आणि या सगळ्यात सतत मनात चाललेली विचारांची चक्र. कधीकधी असं होतं का की सगळं काही नीट असतानाही मनाला उगाचच हुरहुर वाटते किंवा रात्री अंथरुणावर पडल्यावर शरीराला थकवा असतो, पण डोक्यात विचारांच्या गर्दीमुळे झोप मात्र शिवत नाही. तर तुम्हालाही सतत चिडचिड होणे, विनाकारण भीती वाटणे किंवा ओव्हर थिंकिंगचा त्रास होत असेल तर विश्वास ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. आजच्या धावपळीच्या जगात आपले मन शांत राहणे हे एखाद्या आव्हानासारखं झालं आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका माने आणि आयुष आयुर्वेदमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण कोणत्याही महागड्या उपचारांशिवाय तुमच्या स्वयंपाकघरातील आणि आयुर्वेदातील अशा 5 सोप्या गोष्टी पाहणार आहोत, ज्या केवळ 5 मिनिटात तुमच्या मनाला आरसा दाखवतील आणि तुम्हाला शांत झोप येण्यास मदत करतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तिसरा उपाय हा तुमच्या खास घरातील एका साध्या गोष्टीशी संबंधित आहे. तो तुम्ही आजपासूनच करू शकता. आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक ताण आणि चिंता ही एक मोठी समस्या बनली आहे. यावर आयुर्वेदात खूप प्रभावी आणि सोपे घरगुती उपाय सांगितलेले आहेत. तुम्हालाही सतत कसली तरी चिंता वाटते का? रात्री विचार करून झोप येत नाही का? आज मी तुम्हाला 5 सोपे आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे, जे तुमच्या मनाला तात्काळ शांत करतील. पहिला उपाय आहे नस्य. झोपण्यापूर्वी नाकात कोमट गाईच्या तुपाचे 2-2 थेंब टाका. यामुळे मज्जासंस्था शांत होते आणि गाढ झोप लागते. दुसरं आहे अश्वगंधा. अश्वगंधा चूर्ण अर्धा चमचा रात्री कोमट दुधासोबत घ्या. हे स्ट्रेस हार्मोन कमी करण्यास मदत करते. तिसरा उपाय आहे रात्री झोपताना तिळाच्या तेलाने तळपायांना 5 मिनिटे मसाज करा. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन मन शांत होते. चौथा उपाय म्हणजे ब्राह्मी. एकाग्रता वाढवण्यासाठी आणि मनाची चंचलता कमी करण्यासाठी रोज सकाळी ब्राह्मी घनवटी किंवा ब्राह्मीचा चहा घ्या. 5वा उपाय आहे भ्रामरी प्राणायाम. दिवसातून 5 वेळा भ्रामरी प्राणायाम करा. यामुळे डोक्यातील नसांना आराम मिळतो. झोपेसाठी आणखी काही महत्त्वाच्या सवयी. आता आपण काही आयुर्वेदिक उपाय पाहिले, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त एखादा उपाय करून झोप लगेच सुधारेलच असे नाही. झोपेसाठी तुमची संपूर्ण दिनचर्या महत्त्वाची असते. रात्री झोपण्याच्या किमान 30 ते 60 मिनिटे आधी मोबाईल, TV किंवा लॅपटॉपपासून थोडं दूर राहण्याचा प्रयत्न करा. स्क्रीनचा सतत वापर केल्यामुळे मेंदूला आराम मिळणं कठीण होऊ शकतं. रात्रीचे जेवण खूप उशिरा किंवा खूप जड घेऊ नका. शक्य असल्यास झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी जेवण पूर्ण करा. दिवसभर शरीराला योग्य प्रमाणात हालचाल मिळणं हे देखील महत्त्वाचं आहे. सकाळी चालणे, हलका व्यायाम किंवा योग यामुळे रात्री शरीराला नैसर्गिकरित्या विश्रांतीची गरज जाणवते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपण्याची उठण्याची वेळ शक्यतो रोज सारखी ठेवणे. वीकेंडला खूप उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे ही सवय तुमच्या झोपेच्या रुटीनवर परिणाम करू शकते. स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारा, झोपण्यापूर्वी आपण शरीराला आणि मनाला खरंच विश्रांती देतोय का? दिवसभर काम, मोबाईल, सोशल मीडिया, चिंता आणि सतत विचार यामुळे मेंदू थकतो, पण आपण त्याला शांत होण्यासाठी वेळच देत नाही. म्हणून झोपण्यापूर्वी 5 मिनिटे शांत बसा, काही दीर्घ श्वास घ्या आणि दिवसभरातील विचार मनातून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आवडत असेल तर मंद प्रकाशात शांत संगीत, प्रार्थना किंवा ध्यानाचाही उपयोग करू शकता. कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला अनेक आठवड्यांपासून सतत झोप लागत नसेल, वारंवार रात्री जाग येत असेल, सकाळी उठल्यावरही खूप थकवा जाणवत असेल, मोठ्याने घोरणे किंवा झोपेत श्वास थांबण्यासारखी लक्षणे असतील, तर फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. अशा वेळी योग्य कारण शोधण्यासाठी डॉक्टरचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला झोप न येण्याचे कारण कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.